कपिलजी, नवनाथ बन यांनी नाचता येईना अंगण वाकळं अशा पद्धतीने या ठिकाणी काँग्रेसवरती आरोप केलेले आहेत। काँग्रेसच्या काळात बेजबाबदारपणे वागलेल्या एका तरी कृषी मंत्र्याचं नाव सांगण्याची हिंमत नवनाथ बन किंवा भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याने किंवा पदाधिकाऱ्याने सांगितली पाहिजे। अत्यंत सुसंस्कृत शेतीप्रती जबाबदार असलेले कृषी मंत्री आणि कृषी खातं जबाबदारीने सांभाळण्याचं काम काँग्रेसनं त्या काळामध्ये केलेलं आहे। शेतकरी आत्महत्या काँग्रेसच्या काळात झाल्या सांगतात। यांच्या कृषी मंत्र्याला, यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि यांच्या सरकार चालवणाऱ्या सगळ्या घटकांना लाज वाटली पाहिजे। दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरासरी होत आहेत आणि गेल्या 56 महिन्यात 12,711 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। यांच्या काळामध्ये केल्या। शेतकरी रोज मरतायत, कर्जमाफी द्या, कर्जमाफी द्या, पोरीचं लग्न करण्यासाठी पैसे नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे। हे काय समजू शकतात? पीक विमा योजनेबद्दल बोलले, पीक विमा योजना दिली, भावांतर योजना दिली। भावांतर योजना महाराष्ट्रात कुठेतरी लागू आहे का हे नवनाथ बन यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे। माध्यमांसमोर खोटं बोलताना लाज कशी वाटत नाही? पीक विमा योजना, पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ कधी झाला असेल तर 2014 पासून 25 पर्यंत या काळामध्ये पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ झाला। 2014च्या आधीच्या पीक विमा योजनेचा अभ्यास करा। तुमच्याकडे जर माहिती नसेल तर माझ्याकडे वर्ग क्लास लावा। मी तुम्हाला 2014च्या आधीची पीक विम्याची पद्धत आणि 2014 नंतर म्हणजे 2014च्या आधीची पीक विम्याची पद्धत ही शेतकऱ्यांच्या फायद्याची होती आणि 2014 नंतरची पीक विम्याची प्रणाली हे पीक विमा कंपन्यांच्या फायद्यामध्ये भाजपनं फक्त आणि फक्त कॉर्पोरेट कंपन्यांना मोठं करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलेली आहे। यांच्या काळामध्ये कृषी मंत्री अत्यंत बेजबाबदारपणे वागतात। स्वतः मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सांगतात की माणिकराव कोकाटेंचं वागणूक भूषणावह नाही आणि दुसरीकडे त्यांचेच प्रवक्ते सांगतात की त्यांचं आपण म्हणणं मान्य केलं पाहिजे, स्किप करत होते। नवनाथ बन तुम्हाला दाखवू का स्किप करणं कसं असतं आणि पत्ते खेळणं कसं असतं? त्या दोन्ही याचं प्रॅक्टिकल तुम्ही म्हणाल तर चॅनलवर किंवा नंतर शो संपल्यानंतर मी तुम्हाला दाखवू शकतो। कोणाची पाठराखण करावं याचा विचार आपण केला पाहिजे। बेजबाबदार कृषी मंत्री आहे। तुमचं शासन शेतकऱ्यांप्रती गंभीर नाही। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव तुमच्या राज्यामध्ये मिळत नाही। शेतकऱ्यांचा माल तुमच्या शासकीय खरेद्यांमध्ये मोजला जात नाही। तुमच्या माला नैसर्गिक संकट आहे, कर्जमाफीवर चकार शब्द सुद्धा तुम्ही काढायला तयार नाही। कुठल्या पद्धतीचं राज्य चालवताय? शेतकऱ्यांचा सातत्यानं अपमान करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे, या सरकारनं केलेलं आहे। माणिकराव कोकाटे सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात, शेतकऱ्यांचा अपमान करतात। ते कृषी खात्याप्रती बेजबाबदार आहेत। त्यांचा तातडीनं राजीनामा घेतला पाहिजे। माणिकरावांचा राजीनामा घेण्याचं कारण नाही। शेतकऱ्यांचा कैवार दाखवा ना, एक तरी आमचा कृषी मंत्री दाखवा की जोपणे वागला, ज्यानं शेतकऱ्यांचा अपमान केला आणि कृषी खात्याची प्रतिष्ठा लयाला घालवली। तुमचे अनेक कृषी मंत्री सांगतो की ज्यांनी तुमच्या महायुतीच्या काळात कृषी मंत्री असलेल्या लोक वादात सापडलेली आहेत।